नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी कशा पद्धतीने या अमृताचा माज उतरवत आहे. कारण अमृता लग्न करून या घरात आलेली आहे. सुलक्षणाने ज्या पद्धतीने अमृताला इथे घरात आणलेलं आहे ते पाहून खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो म्हणजे इकडे यश आणि त्याचबरोबर कावेरी यांना. तर हे सगळं कशा पद्धतीने कावेरी हँडल करणार आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र खूप मोठा राडा होणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे जेव्हा आता सगळेजण बसलेले असतात आणि मा म्हणत असते की काय झालं, तर धावतच माला सांगायला आलेली असते. ती म्हणजेच इकडे यामी की चल मा लवकर चल, तुला माहीत नाही आहे काय झालेलं आहे. मग जेव्हा यामी इथं येऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते त्याच वेळेस यामी आणि पौर्णिमाने हे सांगितल्यावर माला सुद्धा धक्का बसलेला असतो की अचानक काय झालेलं आहे. मग अमृता कशी करते बघ ना, चल तिकडे, असं म्हणत यामी हे सगळं बोलत असते. आणि तेव्हा मात्र सगळेजण आता धावत जातात. काय झाले नक्की हा प्रश्न पडलेला असतो. म्हणून सगळेच निघालेले असतात. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की एवढं सगळं झालेलं आहे. आणि मग मा सगळे धावत येतात, दरवाजा वाजवतात. काय झालं नक्की, काय झालंय, अमृता दरवाजा उघड. अमृताने मात्र रॉकेल दाराच्या बाहेर जाईल, बाहेर पर्यंत वास गेला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि नेमकं त्याच वेळेस मा म्हणते की काय करतेस तू. अमृता म्हणते की मी जगून काय करणार आहे, मी कोणासाठी जगू, हे सगळं माझ्या बाबतीत झालेलं आहे, मला जगायचंच नाही आहे, असं अमृता तिथे सगळ्यांना सांगत असते. आणि त्याचबरोबर यश आणि कावेरीला मात्र कळलेलं असतं यामागे हिचा काहीतरी मोठा डाव आहे. आणि म्हणूनच ही अशा पद्धतीने वागत आहे. हे सगळं तिचं नाटक असणारे, हा सगळा तिचा ढोंगीपणा असणार आहे हे लक्षात आलेलं असतं. परंतु आता या सगळ्यावर मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अक्षरशः दरवाजा तोडला जातो. अमृताने माचीस शोधलेलं असतं आणि काडी ओढायला घेतलेली असते. त्याच वेळी मा तिथे येते. मा खानदेशी अमृताच्या कानाखाली वाजवते. तुला कळतंय का, तुला अक्कल आहे का, हे काय करून ठेवतेस तू, असं म्हणत माने अमृताचं थोबाड फोडलेलं असतं. सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय, म्हणून सगळेजण तिथे पाहत असतात. त्याचवेळी अमृता म्हणत असते कोणासाठी जगू मी, तुम्हाला जर एवढा त्रास होत असेल ना तर मी जाते इथून, मला इथे नाही थांबायचं, कारण तुम्हाला जर त्रास होणार असेल तर मी हे घर सोडून जाते. आणि त्याचबरोबर ती असं म्हणत असते की ह्या सगळ्या गोष्टींमुळं जर मी त्रास देत असेल तर मी बाहेर जाऊन जीव द्यायलाही तयार आहे, असं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे सगळेजण असतात. सगळ्यांनाच प्रश्न पडलेले होते. परंतु माने आता अमृताला सांगितलेलं असतं की चल, मा सगळ्यांना सांगते की मी अमृताच्या बाबतीत एक निर्णय घेतलेला आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात की काय. तेव्हा मा म्हणते की मी ते नंतर सांगेल, मी आता त्याबद्दल काहीही सांगणार नाही, अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलाय. आता माने निर्णय काय घेतलाय, नक्की मा काय करणार आहे, हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता कावेरी आणि यश दुसऱ्या दिवशी सकाळी देवी आईच्या समोर हात जोडून उभे असतात. नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा झालेल्या आहेत, काय होणार आहे, हा प्रश्न त्यांच्या सर्वांच्या समोर असतो. आणि त्यासोबतच इकडे घरात पण आता पौर्णिमा यमुना दोघीही म्हणत असतात की काय झालंय नक्की, म्हणजे मा कुठं गेलेली आहे. आणि इकडे पौर्णिमा म्हणते की वहिनी कुठं गेलेल्या आहेत, वहिनी कुठं आहेत, आणि अजूनपर्यंत वहिनींच्या बाबतीत का आपल्याला काही कळलेलं नाही आहे, सकाळ सकाळ कुठे गेलेत. तेव्हा यमुना म्हणते की आपण कुकर तरी लावून घेऊया, कारण घरात कुकरही लावलेला नाही आहे, तर आपण कुकर लावून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की काय झालेलं आहे, असं त्या बोलत असतात. आणि त्यासोबतच आता हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मा तेवढ्यात येते आणि म्हणते की अरे कुठे तुम्ही सगळेजण या, असं मा जेव्हा सांगू लागते. आणि आता मात्र धक्का बसलेला असतो. आणि सगळेजण म्हणतात की मा कुठं गेलेली होती, आता मात्र घरात आलेली आहे, मग काय झालेलं आहे, असा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. आणि मग माला विचारावंच लागतात. तेव्हा सगळ्यांना मा म्हणत असतात की नवीन सुनेचं स्वागत करायचं नाही आहे का, कुठे तुम्ही सगळेजण, चला, असं म्हटल्यानंतर आता मात्र सगळेजण धक्का बसल्यासारखे पाहत आहेत की अचानक काय झालंय आणि मा हे सगळं काय बोलतीये, म्हणून सगळेच जण पाहत असतात. त्याच वेळी आता मा म्हणते की चला बरं विद्या,
जा बरं मापटं घेऊन ये, औक्षणाचा ताट घेऊन ये, असं बोलल्यानंतर आता मात्र प्रश्न पडलेला असतो की काय झालंय नक्की आणि कशाबद्दल मा बोलतेय, कोण आलेलं आहे. आणि मग मा लगेचच म्हणते की या. त्या क्षणी आता येतात ते म्हणजे उदय आणि अमृता. उदय आणि अमृता जेव्हा येत आहेत ते पाहून खरं तर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. म्हणजे अमृता आणि उदय या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि हे दोघं जण आता या घरामध्ये येत आहेत हे माने सांगितलेलं असतं. आता मात्र सगळेच जण पाहत असतात. कळतच नसतं की काय झालं अचानक, मा हे सगळं काय बोलतेय आणि इथे अमृता कशी काय आलेली आहे, म्हणून इथे सगळेजण बोलत आहेत. त्यासोबतच मला काय झालंय नक्की, माने असा निर्णय का घेतलेला आहे हा प्रश्न सुद्धा पडलेला असतो. तर अमृता आणि उदय दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा सगळ्यांच्या समोर मा म्हणते की हो कावेरी, तू प्रश्न विचारला होतास ना, आणि पौर्णिमा आणि यमुना काय झालं म्हणजे. तेव्हा ती म्हणते की नाही, तुम्ही उदय आणि अमृताचं लग्न केलंय. तेव्हा मा म्हणते की हो, कसं आहे माहिती आहे का, मला वचन दिलेलं होतं ना ते पाळायचं होतं. मी माधवीला वचन दिलेलं होतं की तिच्या मुलीला मी या घरची सून करेल. पण हे खरंच मला उशिरा लक्षात आलं. हे जर माझ्या त्याच वेळेस लक्षात आलं असतं ना, तर मी अगदी पक्की ठरली असते. आज मला थोडंसं वाईट वाटतंय, पण मी माझं जे दिलेलं वचन होतं, दिलेला शब्द होता तो पाळलेला आहे आणि अमृताला धर्माधिकारी कुटुंबाची सून म्हणून या घरात आणलेलं आहे. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की मा, तुम्हाला कळतंय का हे सगळं काय केलेलं आहे. परंतु ऐकून घ्यायला मात्र तिथे कोणीच तयार नसतं आणि हे सगळं घडत असतं. त्याच वेळी मा विचारत असते, पण हे सगळं काय झालंय, तुम्ही अचानक हे सगळं काय बोलताय. ते इकडे कावेरी आणि यश म्हणत आहेत की मा, अगं असं नको करूस, तुला माहीत नाही आहे ती काय करते नक्की. तिचं वागणं बाबांच्या बाबतीत हे सगळं केलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र मा यश आणि कावेरीला सांगत आहे. तेव्हा यश म्हणतो की अगं मा, असं काय करतेस तू, तू विसरलीस का नक्की काय झालेलं आहे. तेव्हा मा म्हणते की मी काही विसरलेले नाहीये. तू विसरलायस का, तुझा जसा या कावेरीवरती विश्वास आहे, तुला जसं वाटतं की कावेरी निर्दोष आहे, तसं मलाही वाटतं ना. कारण माधवीनं जे केलेलं आहे त्याच्यामध्ये अमृताचा काय दोष आहे. ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या माधवीनं केलेल्या आहेत, मग आपण अमृताला का दोषी ठरवायचं, असं मा बोलत असते. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय झालेलं आहे, कारण अशा पद्धतीने गोष्टी घडतील असं कोणालाच वाटलेलं नव्हतं. तेव्हा यशला उदय विचारतो की काय झालं यश, तुला आवडलं नाहीये का तुझा भाऊ लग्न करून आलाय. मा इकडं म्हणते की हे बघ, आम्हाला सगळ्यांना वाटतं की कावेरी दोषी आहे, पण तुला कधीच वाटत नाहीये. तुला असं वाटतं की कावेरीने काहीच केलेलं नाहीये, कावेरी बरोबर आहे. मग तसं आमच्या बाबतीतही होऊ शकतं ना, आम्हालाही तसंच वाटू शकतं ना. मग मला सांग, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि कावेरीला घरात घेतलेला आहे, मग तसाच विश्वास तूही आमच्यावर ठेव आणि त्याचबरोबर तू सुद्धा अमृताचा आता तुझी मोठी वहिनी म्हणून स्वीकार कर. कावेरीला सुद्धा धक्का बसलेला असतो. मा म्हणते कावेरी खुनी आहे, कावेरीने खून केलाय असं सगळेजण म्हणतात, पण तुला एकट्याला वाटतं ना कावेरी खुनी नाहीये. तसं माधवीनं केलेल्या चुकीची शिक्षा मी अमृताला का देऊ. आता किती मूर्खपणाचं लक्षण आहे माझं ते बघा. किती किती माती खायची आहे. स्वतःच्या घरावर असलेलं संकट या घरात ती घेऊन आलेली आहे. तिला जराही त्याबद्दल काहीच वाटत नाहीये. तिला असं वाटतच नाहीये की आपण चुकलेलो आहोत. तिला फक्त एवढंच माहिती आहे की जे काही घडलेलं आहे ते यश आणि कावेरीच्या विरोधात करायचं. इकडे यश आणि कावेरी त्यांनाच मा समजून सांगत आहे. आता कावेरी, तू मला प्रश्न विचारला होता ना की अमृताला तू कोणत्या हक्काने या घरात राहतेस. आता मी त्या प्रश्नाचं उत्तर तुला देते. अमृता या घरामध्ये या घरची मोठी सून या हक्काने आलेली आहे. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की करायचं काय. आणि अमृता मात्र इकडे खुश असते. कावेरीला मा म्हणते की जा, तुझ्या मोठ्या जावेचं इकडे स्वागत करायचं आहे, औक्षणाची तयारी झालेली आहे, औक्षण करून घे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे मालाही धक्का बसलेला असतो. खरं तर माने हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे, परंतु जेव्हा आता मा या सगळ्यामध्ये अडकणार आहे तेव्हा वाचवायला कावेरी आणि यशच असणार आहे. अमृताला मात्र खूप छान वाटत असतं, तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेत असं तिला वाटत असतं. पण अमृताला कुठं माहिती आहे की कावेरी एकटी खमकी आहे आणि तिची पूर्णपणे वाट लावू शकते. ही गोष्ट अमृताच्या लक्षातच आलेली नाही. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे
काहीही झालं तरीही उदयसुद्धा विचारतो तेव्हा यमुनाला आणि यशला मा म्हणत असते की खरं तर तुम्हाला दोघांना या लग्नाला नेता आलेलं नाही आहे, तुम्ही तुमच्या मोठ्या भावाच्या लग्नात नव्हता, ही गोष्ट मलाही पटलेली नाही आहे. पण आता शेवटी काय करणार ना, 2 वेळा लग्न अशा पद्धतीने झालेलं होतं, त्यामुळं हे सगळं जे काही घडलेलं आहे त्याबाबतीत मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे, असं मा सांगत असते. तेव्हा विद्याला म्हणते की मापटं आणलंस का, जा मापटं घेऊन ये. विद्या मापटं घेऊन येते, दारात ठेवते आणि कावेरीला सांगते की औक्षण कर. कावेरीला औक्षण करायला सांगितलेलं असतं आणि कावेरीसुद्धा आता औक्षण करायला जाते, कारण ऑप्शनच नसतो. आता घरात कावेरीला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घरात आलेल्या आहेत त्या कशा निस्तरायच्या आहेत. कावेरी खरं तर विचार करत आहे. कावेरीला कळत नाही आहे की मी निर्णय कसा घेऊ, काय करू, परंतु शांतपणे विचार करून निर्णय घ्यायचा आहे हे मात्र लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र कावेरी तिला म्हणते की हो. आणि मग कावेरीचं ते औक्षण करत असते तेव्हा अमृता मात्र खुश असते. विद्या, यश आणि कावेरी या तिघांनाही खूप वाईट वाटलेलं असतं, कारण अमृता या घरात आलेली आहे, या घराला उद्ध्वस्त करायला ती आलेली आहे, ही गोष्ट त्यांना चांगलीच माहिती आहे. आता कावेरीने औक्षण केलेलं आहे, मापटं ठेवलेलं आहे आणि कावेरी निघत असते तेव्हा मा कावेरीचा हात पकडते आणि कावेरीला सांगते की थांब. कसं आहे माहिती आहे का, तुझी थोरली जाऊ येते आणि थोरल्या जाऊला पाया पडणार नाहीस का तिच्या, असं म्हणत माने आता कावेरीला इथे पाया पडायला सांगितलेलं आहे. खरं तर तेव्हा तर यश आणि विद्याला खूपच वाईट वाटत असतं आणि मग माप ओलांडलं जातं आणि कावेरीला सांगितलं जातं की अमृताला नमस्कार कर, कारण ती थोरली जाऊ आहे, तिला तिचा मान मिळाला पाहिजे. आता ती मोठी आहे या घरची, तर तिला सगळ्या गोष्टी तिच्या मानाप्रमाणे मिळाल्या पाहिजेत, असं मा सांगत असते. तेव्हा मात्र कावेरी थांबलेली असते. कावेरीला खरं तर राग आलेला असतो, तिला खूप वाईट वाटत असतं, कारण माच्या का लक्षात येत नाही आहे, कारण ती मुलगी सरळ सरळ धूळ फेकत आहे आणि मा मात्र तिच्या बळीस पडत आहे. या गोष्टीचं वाईट कावेरीला वाटत असतं. मा ज्या पद्धतीने वागत आहे ती पद्धत चुकीची आहे हे सुद्धा कावेरीच्या लक्षात आलेलं असतं, पण मा मात्र ऐकत नाही. तेव्हा कावेरी म्हणते की हो. यशला तर खूप वाईट वाटलेलं असतं की कावेरीला कावेरीने का पाया पडायचं आहे तिच्या, हा प्रश्न यशला सुद्धा पडलेला असतो, परंतु यशसुद्धा काहीच करू शकत नाही आणि यश पाहतच राहतो. त्यासोबतच कावेरी आता विचार करते आणि कावेरी म्हणते की नाही, कारण जेव्हा अमृता कावेरीला मिठी मारते तेव्हा अमृता म्हणते शेवटी आलीस ना माझ्या पायाशी, असं अमृता तिला म्हणालेली असते. त्या क्षणी कावेरी खाली बसते आणि अमृताच्या पायाला जोरदार चिमटा काढते, कारण कावेरीने ठरवलेलं असतं की हिच्या पाया पडायचं नाही आहे, कारण हिची ती लायकीच नाही आहे, तर हिच्या पाया आपण का पडायचं, हे कावेरीने ठरवलेलं असतं आणि तसा इंगा हिसका तिला दाखवलेला असतो. त्याचबरोबर इकडे विद्या यशला म्हणून सांगते, बघितलं का, खरंच कावेरी वहिनींनी आत्ता जे काही केलेलं आहे ना ते खूपच जबरदस्त असं केलेलं आहे, असं विद्या इकडे दाखवत असते. त्यासोबतच माने जे काही गोंधळ घातलेला आहे तो तर मला निस्तरावा लागणार असतो, परंतु आत्ता तर मला आनंद होत असतो की तिची आवडती जी मुलगी आहे ती सून म्हणून या घरात आलेली आहे. ज्या मैत्रिणीने एवढा राडा केला, आपल्या मुलावर यशवर हल्ला केला, नवऱ्याला संपवण्याचा प्रयत्न केला, तिलासुद्धा इकडे माने माफ करून टाकलेलं आहे. पण कावेरी एवढी निर्मळपणे प्रांजळपणे स्वतःची बाजू मांडत आहे, पण कावेरीला मात्र माफ करायचं नाही, हे माचे विचार आहेत. आणि त्यामुळंच मा प्रत्येक वेळेस कावेरीला अशा पद्धतीने आता कावेरीला प्रत्येक वेळेस बोलत असते, पण कावेरी मात्र शांतपणे हे सगळं हँडल करत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की मा कावेरीच्या समोर येते आणि कावेरीला म्हणते की मान्य आहे मला की तू या घरची 80% मालकीण आहे. जोपर्यंत हे पूर्णपणे बरे होत नाहीत, ते बोलायला सुरुवात करत नाहीत, तोपर्यंत मी काहीच नाही करू शकत आहे. त्यांनी मला एकदा सांगितलं की मग मी नंतर बघेल काय करायचं आहे ते, पण 20% मालकीण मी आहे, तर त्या हक्काने मी सांगत आहे की या घराच्या चाव्या माझ्याकडे दे, असं मा कावेरीला सांगते आणि कावेरी मग त्या चाव्या देते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की मा आणि कावेरी दोघीही समोरासमोर आहेत आणि मग इकडे कावेरी आता अमृताच्या रूममध्ये जाते. अमृता म्हणत असते, बघितलंस का मी काय केलं, शेवटी तुला या घरातून बाहेर काढल्याशिवाय शांत राहणार नाही. कावेरीला म्हणत असते, फायनली ह्या चाव्या माझ्याकडे आलेल्या आहेत,
कावेरी म्हणते की मला कधीच चाव्यांची हाव नव्हती, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुझ्यामुळं माझ्या माणसांना त्रास झाला, माझ्या माणसांना जर काय झालं तर मी सोडणार नाही, असं कावेरीने स्पष्टपणे तिला ठणकावलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की माझ्या माणसांपासून लांब राहायचं. कसं आहे, तुला काय मिरवायचं आहे ना ते घेऊन मिरव, पण माझ्या माणसांना त्रास द्यायचा नाही. इकडे माने सगळ्यांना बोलावून घेतलेला आहे. आता लक्ष्मीपूजेचा मान कोणाला दिला जाणार हा मोठा प्रश्न असतो. तर माने सगळ्यांच्या समोर आता सांगितलेलं असतं की लक्ष्मीपूजेचा मान हा त्या व्यक्तीला मिळेल ज्याच्या हातची चव ही उत्तम असेल. कावेरी आणि अमृता या दोघींमध्ये स्पर्धा होणार आहे आणि त्यावर ठरणार आहे की लक्ष्मीपूजेचा मान कोण पटकावणार. हे सगळं बोलणं सुरू झालेलं आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.